इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान सध्या जेलमध्ये आहेत. पाकिस्तान सरकारने त्यांना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये एकंदरीत 31 वर्षाची सजा केली आहे असं सर्वश्रुत आहे. आता पाकिस्तान हे तसं पाहिलं तर इस्लामिक राष्ट्र आणि आपण मागचे 3-4 प्राईम मिनिस्टर जर बघितले तर ज्याप्रमाणे इतिहासामध्ये नोंदी आहेत की मुलगा बापाला मारतो, मुलगा सख्ख्या भावाचं शिर कलम करतो आणि बापाला गिफ्ट पाठवतो, सत्ता हस्तगत करतो, हे आपण इतिहासात पाहिलेलं आहे. मुघल टेंडन्सी. इस्लामिक अतिक्रमणकर्त्यांनी आपल्याला हेच दृश्य दाखवलं आहे आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकत पाकिस्तानमध्ये जो कोणी प्राईम मिनिस्टर असतो त्याला एकतर संपवलं जातं, जेलमध्ये सडायला टाकलं जातं आणि सत्ता हस्तगत केली जाते. आता माणुसकीच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या भारताच्या खऱ्या परंपरेस अनुसरून सुनील गावस्कर, कपिल देव यांनी इतर देशाच्या क्रिकेटर्सबरोबर, मग त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आले, इंग्लंडचे आले, म्हणजे अगदीच नावं घ्यायची तर रिकी पॉन्टिंग आहेत, दी देन कॅप्टन किम ह्यूज आहे, स्टीव्ह बंधूपैकी एक बंधू आहे, अँडरसन आहे, असे अनेक त्या वेळचे महान क्रिकेटर ज्यावेळेस इम्रान खान पाकिस्तानचे कॅप्टन होते, एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांनी पाकिस्तानच्या टीमची धुरा वाहिलेली होती, अनेक मॅचेस जिंकून दिल्या होत्या. आता सोबत खेळलेल्या एका स्पोर्ट्समनच्या बाबतीत त्याचे हे सगळे सहकारी खेळाडू त्यांना आत्मीयता वाटणं हे सहज स्वाभाविक आहे. आता पाकिस्तान आपल्याकडं अतिरेकी पाठवतं. पाकिस्तान नेहमी भारतद्वेष करतो. म्हणून काय आपले इंडियन डेलिगेट्स पाकिस्तानला त्यांच्या डेलिगेट्सना भेटणं सोडतात का? नाही सोडत. पाकिस्तान छुपे हमले करतं आपल्यावर. आता आपण प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे आणि आपली भारतीय परंपराच सांगते, ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, सर्वे सुखिनः सन्तु. या सर्वेमध्ये अख्ख्या जगातले लोक आले हो. इतका व्यापक दृष्टिकोन ठेवणारा हा आपला भारत देश एक परंपरा, संस्कृती जपणारा देश आहे. त्याच्यामुळं काही लोक म्हणतात की शारजा क्रिकेटच्या ग्राउंडमध्ये मॅच फिक्सिंग व्हायचं, अंपायर लोकांना मॅनेज करायचा, इम्रान खान सगळ्या गोष्टींना जबाबदार होता आणि म्हणून मग भारताचे पराभव व्हायचे, भारतीय क्रिकेटरना स्टेडियममधले लोक शिव्या घालायचे, पाकिस्तानचे प्लेयर्ससुद्धा अर्वाच्य शिवीगाळ करायचे ग्राउंडमध्ये. आता कशाला इम्रानचा पुळका, अशा माणसाबद्दल कावर तुम्ही सिंपती दाखवता, वगैरे वगैरे त्यांच्यावरती ताशेरे ओढणारा एक वर्ग भारत देशात उचल खातोय. आता कपिल देव आणि सुनील गावस्कर यांना मी 100पैकी 100 मार्क देतो. कारण राष्ट्राचं एकमेकांच्या विषयी असलेलं द्वेष वेगळा,
तो दर्शवण्यासाठी बाकीच्याही गोष्टी करतायत ना क्रिकेटर, हात मिळवत नाही आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा राग आला तेव्हा एकही मॅच या भारत देशात पाकिस्तानची होऊ देणार नाही असाही आपला त्यांनी जाहीर केलं होतं. अशा काही पद्धती आहेत, पण जेव्हा माणुसकी दाखवणं गरजेचं असतं तेव्हा नक्की आपला भारत देश माणुसकी दाखवतोच. आणि त्यामुळंच आपल्या भारत देशाची एक परंपरा आहे की आजपर्यंत भारताने कधीही कोणत्याही देशावर स्वतःहून सर्वप्रथम आक्रमण केलं नाही. ती आपली संस्कृतीच नाही. अहो, आपल्या संत वाङ्मयामध्ये लिहिलेलं आहे एकनाथ महाराजांची कथा. नदीमध्ये स्नान करून जाताना काही लोक पान खाऊन त्यांच्या अंगावर थुंकले. काही नाही, त्यांनी जेवढ्या वेळा थुंकले तेवढ्या वेळा पुन्हा स्नान केलं. भूमिका एकच होती की शांत राहणं, माणुसकीने जगणं आणि अत्याचार करणाराच कंटाळला पाहिजे. एवढा त्यांनी स्वतःच्या मनावर ताबा, विजय मिळवलेला होता. कोणत्या बेसवर मिळवतात ही अशी? काय सांगते आपली संत परंपरा? काय सांगते आपली संस्कृती? आम्ही असं म्हणत नाही तुमच्या गळ्याला तलवार लावल्यावर सुद्धा माफ कर बाबा, मारू नको. तो मारणार आहे हे कळल्यावर सुद्धा हँड्सअप करून उभं राहा, काहीच प्रतिकार करू नका, असं म्हणत नाही आम्ही. पण ज्या लोकांना ही गोष्ट खटकते ना, सुनील गावस्कर, कपिल देव यांनी सही का केली, तर आय विल सपोर्ट सुनील गावस्कर अँड कपिल देव. मतभिन्नता असू शकते. जी लोकं त्यांनी का सही केली असं म्हणून उचल खात आहेत, इम्रानला शिव्या देत आहेत, त्याला असंच पाहिजे, तो असाच सडला पाहिजे, अशी वक्तव्य करतायत. त्यांचं तोंड नाही झाकू शकत आपण, त्यांच्या तोंडावर हात नाही ठेवू शकत. पण स्वतःचं मत व्यक्त करण्यासाठी मलासुद्धा स्वातंत्र्य आहे. आणि म्हणूनच दी ग्रेट सुनील गावस्कर अँड दी ग्रेट कपिल देव यांच्या बाजूने मी ठामपणे उभा. अर्थात मी कोण आहे हो? 135 कोटीमधल्या या भारताच्या लोकसंख्येतला मी एक नगण्य छोटासा कलाकार. आता इथे तर जागतिक लेवलवरती अर्ज गेलेला आहे पाकिस्तान सरकारकडं की इम्रान खानला टॉर्चर करू नका. आता त्यांच्या एका डोळ्याला टॉर्चर करून करून 15% दृष्टी राहिली आहे अशी ही बातमी बाहेर येते आहे. प्रचंड तब्येत खालावलेली आहे आणि 31 वर्षाची शिक्षा आणि असा जर टॉर्चर होत असेल तर इम्रान खान त्या जेलमधून जिवंत बाहेर येण्याची शक्यता पूर्णपणे मावळली आहे. पण एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून, एक चांगला स्पोर्ट्समन म्हणून त्याचे सहकारी सगळे स्पोर्ट्समन लोक अगर सही करून प्रत्येकजण एक निवेदन देऊन त्या पाकिस्तान सरकारला थोडीशी विनंती करण्याचा प्रयत्न करतायत, तर ह्याच्यात मला नाही वाटत की फार मोठं आकाश कोसळलं आहे. त्यामुळं माझं तर स्पष्ट आणि परखड मत आहे, नथिंग रॉंग डन बाय सुनील गावस्कर अँड कपिल देव by signing on such application, request application by all the famous cricketers for one of their friends, namely Imran Khan, the fastest bowler of Pakistan, the handsome person of Pakistan and the then Prime Minister of Pakistan. एका क्रिकेटमधल्या आपल्या चांगल्या मित्राला वाचवण्यासाठी त्याला टॉर्चर करू नका असं विनंतीवजा पत्र देण्यासाठी गावस्कर आणि कपिल देव पुढे आले आहेत. त्यामुळे त्यांचं मी मनःपूर्वक अभिनंदन करतो, लाख लाख अभिनंदन करतो. आणि खरी संस्कृती त्यांना समजली असंही सर्टिफिकेशन देतो. जी लोकं सुनील गावस्कर आणि कपिल देवला राईट असं समजतात त्यांनी जरूर कॉमेंट करावी. आणि तेच खरे ज्ञानमाऊलीचे भक्त आहेत, तेच खरे भारतीय आहेत. ज्या भारताने वसुधैव कुटुंबकम हा संदेश दिला, पसायदान तुम्ही एकदा नीट ऐका, सगळ्या विश्वासाठी प्रार्थना आहे ती. त्यामुळं आपल्यासोबत क्रिकेट खेळलेला 20-22 वर्षाचे संबंध, एकमेकांशी मैत्री
मैत्रीला कुठल्या देशाची सीमा अडवू शकते का? नाही अडवू शकत. संगीत, गायन, कोणतीही कला, स्टेज ॲक्टिंग, पिक्चरमध्ये काम करणारे अभिनेते यांना कोणत्या सीमांचं काही बंधन असतं का? करतात ना, आपले भारतीय लोकसुद्धा हॉलिवूड फिल्ममध्ये कामं केली आहेत ना. कबीर बेदींनी केलेलं आहे. असे अनेक दिसतील आता. काही हिरोईनसुद्धा आहेत, त्यांनी बॉलिवूड चित्रपटात कामं केली आहेत. काही हिरो आहेत, त्यांनी पण केलेलं आहे. आज महाराष्ट्रीयन नट, मराठी माणूस सयाजी शिंदे केलं ना त्यांनी. मल्याळी चित्रपटात कामं केली, तमिळ चित्रपटात केली, तेलुगू चित्रपटात केली. तिकडचे काही हिरोईन आपल्याकडे येऊन कामं करून गेल्या. त्यामुळं असं काही उगीच काहीतरी बरळत राहणं की गावस्करचं कपिलचं चुकलं, कशाला बाजू घ्यायची त्याची, तो कधी इंडियाच्या बाजूने बोलला का? अरे पाकिस्तानमधला हा ट्रेंड आहे. ती खुर्ची मिळवण्यासाठी भारतविरोधी गप्पा त्यांना माराव्याच लागतात. त्याच्याशिवाय त्यांची लोकप्रियता वाढतच नाही तिकडे. आणि पाकिस्तानमध्ये हाच ट्रेंड आहे की आधीच्या पंतप्रधानाला गादीवरनं खाली हाकला आणि जेलमध्ये पाठवा किंवा मारून टाका. हे होत आलेलं आहे. त्यांची संस्कृती कशी का असेना, आपण आपली संस्कृती न सोडता मानवतेच्या दृष्टिकोनातनंच आपला भारत देश नेहमी पुढे जातो. त्या दृष्टिकोनातनं सुनील गावस्कर आणि कपिल देवनी उचललेलं पाऊल याच दृष्टीने मी त्या गोष्टीकडं पाहतो. आणि पुन्हा एकदा त्या दोन्ही महान क्रिकेटरचं, आपल्या भारतीय क्रिकेटरचं, तसंच पूर्ण जगातल्या ज्या ज्या क्रिकेटरनी या निवेदनावर सह्या केल्यात त्या प्रत्येक क्रिकेटरचं मी लाख लाख अभिनंदन करतो, त्यांना सॅल्यूट करतो. आणि अर्थातच मी माझ्या या भगवंताकडं, या भारतात राहणारा एक हिंदू व्यक्ती म्हणून माझ्या भगवंताकडे सुद्धा मी प्रार्थना करेन की इम्रान खानला काहीही टॉर्चर नाही झाला पाहिजे. तुम्ही कायद्याच्या चौकटीत बसून त्याला शिक्षा दिली आहे ना 31 वर्ष. तो प्राईम मिनिस्टर होता, त्या पद्धतीनेच त्याला जेलमध्ये वागणूक मिळावी, याच प्रार्थना मी सुद्धा करेन. या गोष्टींसह या व्हिडिओत इथंच थांबू. मित्रांनो, पाहत राहा, ऐकत राहा अशाच परखड व्हिडिओंसाठी कविप्राविज शो यूट्यूब चॅनल.